हॅलो एव्हरीवन, आपण आज साबुदाणा खिचे पापड बघणार आहोत। साबुदाणा चांगला भाजून घेतलेला आहे, बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे। साबुदाणा भाजून झाला की गार झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचा। मिक्सर फिरवताना जिरं पण टाकायचं। यामध्ये जास्त काही लागत नाही, फक्त तीळ, मिरची आणि मीठ लागतं चवीनुसार। तर चला आपण हे सगळं एकत्र करायचं। बटाटा, साबुदाण्याचं पीठ आणि हे तीळ, मिरची आणि मीठ सगळं एकत्र मळून घ्यायचं आणि नंतर कुकरमध्ये 2 शिट्ट्या द्यायच्या। हे बघा, खूप छान खुशखुशीत पापड होतात हे आणि वर्ष 2 वर्ष खूप छान टिकतात। गाईस, खूप सोपे आहेत हे, खायला पण खूप चविष्ट लागतात। गाईस, तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बघत राहा आपले उन्हाळे पापड। पीठ गरम येतोवरच काढून घ्या शिजलेलं आणि चांगलं मळून घ्या, कारण हे खूप स्टिकी असतं। हे बघा, हे जे आहे ना लाकडाचं, त्याने खूप छान मळता येतं। हे गॅजेट आहे आपलं, त्याने खूप छान मळता येतं, स्टिकी होतं पण खूप चविष्ट होतं हे बघा। या साच्याने आपण लाटी करायची आणि या गॅजेटनी पसरवायची। खूप सोपं आहे हे बघा, झालं। असं करून आपण सगळे पापड करायचे। पाण्याचा हात लावावा लागतो। हे पहा किती सुंदर दिसतंय। याला एक चिकनाई आलेली माहिती आहे। हे बघा, 3 दिवस मी कडक उन्हात वाळवले ते हे, तळल्यावर ते असले खुशखुशीत होतात आणि मस्त फुलतात। चवीला तर काय सांगू, काय लागतात भारी। तर चलो, हे थोडंसं तेलात पण छान तळून होतात, जास्त तेल घेत नाहीत। हे बघा, झालं। लेकरांना तर फार आवडतात। आता मम्मा काय भारी झाले